सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। पिग्मी एजंटांच्या जीवावर उठणारा जीआर कशासाठी? एजंटांना कमिशन देण्याचे अधिकार बँक व पतसंस्थांना द्यावेत, अन्यथा पिग्मी एजंटांच्या आंदोलनामध्ये हक्काचे कमिशन मिळवून देण्यासाठी बँकेचा संचालक व पतसंस्थेचा चेअरमॅन म्हणून आम्ही सहभागी होणार असल्याचा इशारा बँक संचालक सुशांत नाईक यांनी दिला आहे। सहाय्यक निबंध सहकारी संस्था सहकार आयुक्त पुणे यांच्याकडून एक उपविधी मंजूर झालेला आहे आणि त्या उपविधी म्हणजे 8ब प्रमाणे हा उपविधी त्यांनी स्वीकारलेला आहे। खरं म्हणजे हा उपविधी किंवा हा जीआर कशासाठी आहे ह्याचा खरं म्हणजे पिग्मी एजंट जे आहेत पूर्ण महाराष्ट्रातील जे पिग्मी एजंट जे पतसंस्थांसाठी काम करतात, जे बँकेसाठी काम करतात, त्यांच्या संदर्भातली हा जीआर आहे। आणि ज्या पिग्मी एजंटांना फक्त 2.5%च कमिशन द्यायचं अशा पद्धतीचा हा जीआर आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही कमिशन देत असाल तर त्याला कुठच्याही पद्धतीची आम्ही जबाबदार, सरकार म्हणून आम्ही जबाबदार नसून बँक किंवा संचालक मंडळ त्याला जबाबदार असेल आणि त्यांच्याकडनं ती वसुली करण्यात येईल अशा पद्धतीचा जीआर, जाचक जीआर त्या ठिकाणी सरकारच्या वतीने काढलेला आहे। सहकार आयुक्त दीपक तावडे पुणे यांच्याकडनं हा जीआर काढण्यात आलेला आहे आणि तो खाली डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक आयुक्त, प्रत्येक तालुक्याच्या आयुक्तांनी तो पतसंस्थेमध्ये, बँकेमध्ये पाठवलेला आहे। खरं म्हणजे पिग्मी एजंट आणि बँक यांचं एक मध्यस्थी म्हणजे एक दुवा म्हणून बँकेचा एक पिग्मी एजंट काम करतात आणि हे पिग्मी एजंट काम करत असताना लोकांशी त्यांची नाळ जोडलेली असते, व्याजधारक जे कर्ज घेतात त्यांच्याशी नाळ जोडलेली असते, प्लस जे व्यापारी असतात त्यांच्याशी नाळ जोडलेली असते। त्यामुळे ह्या पिग्मी एजंटांचं जवळजवळ कमिशन जे आहे ते बँकेकडनं देण्यात येणारं कमिशन जवळजवळ 3-3.5%, कोण 4% अशा पद्धतीने देतात आणि ते त्यांना परवडतं। आणि जर 2.5% कमिशन जर एखाद्याला मिळालं एका पिग्मी एजंटला तर ते कशा पद्धतीने असेल, म्हणजे समजा जर त्याने 1,000 रुपये दिवसाला गोळा केले तर त्याला 25 रुपये मिळतात अशा पद्धतीने त्यांचं कमिशन असतं। म्हणजे जर 5,000 गोळा केले तर किती रुपये मिळाले? 125 रुपये मिळाले अशा पद्धतीचं त्यांचं कमिशन असतं। हातावरचं पोट असणारा हा पिग्मी एजंट आहे आणि अशांवरती अन्याय करू नये अशा पिग्मीधारक तुम्ही बघितलं असाल की ते आवाज उठवत आहेत आणि त्यांनी जर काम बंद केलं तर बँकेचा व्यवहार ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची अवस्था आज आहे। त्यामुळे पिग्मी एजंटांबद्दल आम्हाला सुद्धा सगळ्यांना सहानुभूती आहे आणि त्यांचं जोपर्यंत कमिशन वाढवलं जात नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर आहोत। पिग्मी एजंट हा एक वेगळा दुवा म्हटला जातो बँकेच्या अर्थव्यवस्थेचा। खरं म्हणजे कर्ज कोणाला द्यायचं ह्याच्यावरनं सुद्धा पिग्मी एजंटांना विचारलं जातं। त्यामुळे हे जे एवढं चांगलं काम करतात बँकेसाठी त्यांचं कमिशन चांगल्या पद्धतीने असावं अशी सगळ्यांचीच भूमिका आहे। आणि जर अशा पद्धतीचा जाचक जीआर जर काढत असतील तर त्या जीआरची होळी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्या पिग्मी एजंटांकडून आम्ही आहोत। त्यांनी जर लढाई केली त्या लढाईमध्ये आम्ही सहभागी होणार आणि त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका एक सिंधुदुर्ग बँकेचा संचालक म्हणून, एक पतसंस्थेचा एक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी घेतलेले, कारण पतसंस्थेच्या विभागातील मी एक संचालक आहे आणि अशा पद्धतीची भूमिका आमची पिग्मी एजंटांच्या बाबतीत राहील। त्यामुळे ज्यांच्यामुळे बँकेचा आर्थिक कणा सक्षम झालेला आहे अशा पिग्मी एजंटांवरती अन्याय होता कामा नये अशी भूमिका आमची आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।